अजित पवार गटाला मोठा दिलासा मिळतोय, तर शरद पवारांना मात्र हा मोठा धक्का मानला जातोय। राष्ट्रवादी हा पक्ष अजित पवारांचाच असल्याचा ऐतिहासिक निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेला आहे, तर अजित पवारांचे सर्व 41 आमदार देखील पात्र असल्याचा निकाल राहुल नार्वेकरांनी दिलेला आहे। तर विधिमंडळातील बहुमत अजित पवारांकडे असल्याचं देखील राहुल नार्वेकरांनी हा निकाल सांगताना म्हटलेलं आहे। तर पक्षातले मतभेद म्हणजे कायद्याचा भंग नाही असं महत्त्वाचं विधान देखील राहुल नार्वेकरांनी केलेलं आहे। अमोल मिटकरी आपल्यासोबत जोडले जात आहेत, त्यांची प्रतिक्रिया घेऊयात। अमोलजी, राहुल नार्वेकरांचा महत्त्वाचा निर्णय समोर आलेला आहे। राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवारांचाच असल्यावर त्यांनी शिक्कामोर्तब केले, त्यांच्या निकालाचं वाचन पार पडलं, महत्त्वाची प्रतिक्रिया। मी राहुल नार्वेकरजींचे आभार मानतोच, त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक वरिष्ठ नेत्यांचे, प्रत्येक आमदारांचे, प्रत्येक सदस्यांचे, प्रत्येक कार्यकर्त्याचे आभार मानतो। पक्ष घटना, नेतेपदाची रचना, विधिमंडळाच्या बहुमतावर पक्ष कोणाचा हे ठरवण्यात आले आहे या निकालाच्या माध्यमातून। आणि दादाच्या नेतृत्वात जे आमदार दादांवर विश्वास ठेवून महायुतीमध्ये सामील झाले ते सर्व पात्र ठरवण्यात आले आहेत। आम्ही संविधानावर विश्वास ठेवणारी माणसं आहोत, त्यामुळे संविधानिक पद्धतीने पक्ष आम्हाला मिळाला आहे। विधानसभा अध्यक्षांचा निर्णय आम्ही नम्रपणे स्वीकारतो आहोत। अमोलजी, निवडणूक आयोगाच्या निकालानंतर आता विधानसभा अध्यक्षांचा निकाल देखील तुमच्या बाजूने लागलेला आहे। पुढची तयारी, आता निवडणुका देखील येतात, पुढची तयारी कशी असेल? किंवा पक्षचिन्ह आमच्याकडे आलं निवडणूक आयोगाचं, त्या निकालानंतर आमची ताकद, आमची ऊर्जा, आमची काम करण्याची क्रियाशक्ती वाढलेली आहे। काँग्रेसचे अनेक आमदार वेटिंगवर आहेत। पवार साहेबांसोबत जे आमदार आहेत ते आव्हाडांच्या, रोहित पवारांच्या दहशतीला कंटाळलेले आहेत, त्याच्यामुळे ते सुद्धा या मार्गावर आहेत। आणि त्या माध्यमातून ते सर्व आमदारांना वेलकम करत लोकसभा आणि विधानसभेवर आम्हाला ज्या ज्या जागा महायुतीत भेटतील त्या सर्व आम्ही यशस्वी करून दाखवू। हा अजित पर्वाचा उदय आहे। येणाऱ्या काळात महाराष्ट्रात तुम्हाला अजित पर्वाचा उदय झालेला दिसेल। अगदी अमोलजी, महत्त्वाची प्रतिक्रिया तुमची पोहोचलेली आहे, तुर्तास धन्यवाद। तर सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवारांचाच असल्याचा महत्त्वाचा निर्णय हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेला आहे। आणि त्यानंतर मात्र आता मुंबईमध्ये हे सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जल्लोष करताना पाहायला मिळतात। हातामध्ये राष्ट्रवादीचा झेंडा घेतलेले सगळे कार्यकर्ते जल्लोष करतानाची दृश्य आपण पाहतोय। सुनील काळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जातात, त्यांच्याकडनं महत्त्वाची अपडेट घेऊया। सुनील, अत्यंत महत्त्वाचा निर्णय राष्ट्रवादीच्या संदर्भातला आलेला आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी राष्ट्रवादी ही अजित पवारांचीच असा महत्त्वाचा निकाल दिलाय आणि आता अजित पवार गटाच्या वतीने जल्लोष देखील साजरा केला जातो। एकंदरीत महत्त्वाची अपडेट काय मिळतात? निश्चितच म्हणजे हा निकाल जो लागलेला आहे तो शिवसेनेचा ज्या पद्धतीने निकाल लागलेला आहे, शिवसेना सुद्धा शिंदे गटाकडे देण्यात आली होती। विधानसभा अध्यक्षांनी तसा निकाल दिला होता। आता अजित पवार यांच्या बाजूने हा निकाल दिलेला आहे आणि काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाने सुद्धा पक्ष आणि चिन्ह जे आहे ते अजित पवार यांना दिलेलं होतं। त्यामध्ये विधानसभेमधली त्यांची जी संख्या आहे त्याचं ती लक्षात घेण्यात आली होती आणि आता तशाच पद्धतीचा निर्णय झालेला आहे। म्हणजे त्यामुळे साहजिक आहे अजित पवार यांचीच राष्ट्रवादी या ठिकाणी असणार आहेत। त्यामुळे जशा पद्धतीने शिंदेची शिवसेना विधान भवनात आहे तशीच राष्ट्रवादी ही अजितदादांची असणार आहेत। हा एक प्रकारे शरद पवार गटाला धक्का मानला जातो। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्या पद्धतीनं शिवसेनेच्या प्रकरणामध्ये दोन्ही बाजूने परस्पर विरोधी याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या, त्यामध्ये अपात्रतेची कारवाई कोणावरही करता आलेली नव्हती। आता सुद्धा तशाच पद्धतीनं अपात्रतेची कारवाई दोन्ही गटाकडून म्हणजे जवळपास 41 आमदार कागदोपत्री जे आहेत ते अजितदादा गटाकडे आहेत, तर उरलेले 16 आमदार जवळपास जे आहेत ते राष्ट्रवादीच्या पवार गटाकडे आहेत। अशा परिस्थितीमध्ये एकूणच बघितलं तर त्यांच्यावरती अपात्रतेची कारवाई झालेली नाहीये, म्हणून हा निकाल जो आहे तो शिंदे आणि ठाकरे गटाचा जसा लागला तसाच लागलेला आहे आणि हा पवार गटाला धक्का मानला जातोय। अजूनही निवडणूक रेडी का? जरा एक मिनिट थांबा। तर महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय, जितेंद्र आव्हाड देखील माध्यमांशी संवाद साधत होते। राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवारांचाच असल्याचा महत्त्वाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलाय। शरद पवारांची अपात्रतेची याचिका देखील आता फेटाळून लावण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांचाच असल्याचा महत्त्वाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेला आहे। सुनील काळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेले आहेत। सुनील, महत्त्वाची अपडेट।
निश्चितच आणि यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे की शेड्यूल 10चा जो उल्लेख करण्यात आलेला होता 10च्या उल्लेखानुसार एखाद्या सदस्याने म्हणजे आमदाराने जर पक्षाच्या विरोधात जाऊन वेगळी भूमिका घेतली तर त्याच्यावरती कारवाई करण्यात यावी। पण या ठिकाणी ज्यावेळेस अध्यक्षांनी निकाल दिला तर यामध्ये शेड्यूल 10चं लागू होत नाही, कारण की एखाद्या आमदार किंवा त्या गटाला एखाद्या प्रकारचा वेगळ्या बरोबर जायचं सत्तेत जायचं असेल तर त्याच्या तसा अधिकार आहे, त्याच्या मताला तिथं स्वातंत्र्य आहे, अशा पद्धतीचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट 30 जूनला ज्यावेळेस शरद पवार यांचा त्यावेळेस एकसंध राष्ट्रवादी पक्ष होता, त्यानंतर मात्र 30 जूनला सांगितलं गेलं की अजित पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि तशा पद्धतीची याचिका त्यानंतर निवडणूक आयोगामध्ये सुद्धा दाखल करण्यात आलेली होती। त्यावेळेस सुद्धा दोन्ही गट म्हणजे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अजित पवार एकीकडे आणि दुसरीकडे शरद पवार यांच्यावरती सुद्धा आक्षेप घेतले गेले आणि सुनावणी दरम्यान सुद्धा आपण बघितलं तर ज्यावेळेस शरद पवार यांच्या संदर्भातला उल्लेख करण्यात आला त्यावेळेस शरद पवार जरी राष्ट्रीय अध्यक्ष असले तरी सुद्धा त्यांचे सदस्य नाहीत राष्ट्रवादीचे, अशा पद्धतीचं आर्ग्युमेंट जे आहे ते करण्यात आलेलं होतं। त्यामुळे शरद पवार यांचा गट जो आहे तो इल्लीगल आहे अशा पद्धतीचं पवार गटाचं म्हणणं होतं। त्याच्यानंतर निवडणूक आयोगाने सुद्धा तशा पद्धतीचा निकाल दिला, पक्ष आणि चिन्ह सुद्धा अजितदादा यांना दिलं होतं, त्याचीच पार्श्वभूमी कुठेतरी या निकालाला होती आणि त्यामुळेच आज आपण बघितलं तर अजित पवार यांच्या बाजूने निकाल दिलेला आहे। आगामी काळामध्ये घड्याळाबरोबर ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाकडून घड्याळ मिळालेलं आहे तशाच पद्धतीनं विधान भवनात सुद्धा आता व्हीप जो आहे जे अनिल पाटील प्रतोद आहेत त्यांचा व्हीप कदाचित पवार गटाच्या आमदारांना मानावा लागेल, कारण की त्यांच्याकडे व्हीप त्यांचा जो अनिल पाटील एकसंध राष्ट्रवादी असताना तो अजितदादा यांच्या गटाकडे गेलेला आहे। निश्चितच सुनील, आपण आता बघितलेलं की व्हीप सुद्धा पाळावा लागेल, मात्र यानंतर आता शरद पवार गटाची नेमकी भूमिका काय असू शकते या संदर्भात काय माहिती आहे का?